तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की काही लोक कोणतीही परिस्थिती घडण्याआधीच तिचा अचूक अंदाज कसा लावतात? कोणाच्याही बोलण्यातला छोटासा बदल, वागण्यातली सूक्ष्म हालचाल किंवा नजरेत दडलेला अर्थ ते इतक्या सहजपणे कसा ओळखतात? जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कन्या राशीची असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या त्या दुर्मिळ गुणांबद्दल ज्यामुळे या राशीचे लोक इतरांच्या अनेक पावले पुढे असतात. या व्हिडिओमध्ये अशी काही रहस्ये उलगडणार आहेत जी कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नसतील. कन्या राशी, तुमच्या निरीक्षण शक्तीमागे आहे एक मोठं रहस्य. जाणून घ्या आजच. कन्या राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट नेहमीच लक्ष वेधून घेते. त्यांची विलक्षण निरीक्षण शक्ती. अनेकांना वाटतं की ही फक्त सवय आहे, पण प्रत्यक्षात त्यामागे एक वेगळी मानसिकता, रचना आणि विचार करण्याची खास पद्धत असते. इतरांना जे सहज दिसत नाही ते कन्या राशीच्या व्यक्ती शांतपणे पाहतात, समजून घेतात आणि योग्य वेळी त्याचा उपयोगही करतात. कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यातील छोटासा बदल, चेहऱ्यावरचे भाव, वागणुकीतील सूक्ष्म फरक किंवा परिस्थितीतील लहान-सहान संकेत यांकडे त्यांचं लक्ष सहज जातं. त्यामुळे अनेकदा ते एखाद्या घटनेचा अंदाज आधीच बांधू शकतात. हे कोणतं जादूचं सामर्थ्य नसून त्यांच्या सतत जागरूक राहण्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य असतं. कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासतात. एखादं काम सुरू करण्यापूर्वी त्यामधील फायदे, तोटे, अडचणी आणि भविष्यातील परिणाम यांचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये घाई नसते, पण अचूकता मात्र असते. अनेकदा लोक त्यांना जास्त विचार करणारे समजतात, परंतु हाच विचार त्यांना चुकीच्या निर्णयांपासून दूर ठेवतो. त्यांच्या निरीक्षण शक्तीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे शांतता. ते प्रत्येक वेळी स्वतःचं मत व्यक्त करत नाहीत. आधी समोरचं पूर्ण समजून घेतात, नंतरच प्रतिक्रिया देतात. त्यामुळे लोकांना वाटतं की ते फारसं बोलत नाहीत, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक गोष्ट मनात नोंदवत असतात. कन्या राशीचे लोक नातेसंबंधामध्येही अत्यंत सजग असतात. समोरची व्यक्ती खऱ्या मनाने वागत आहे की फक्त दिखावा करत आहे याचा अंदाज त्यांना लवकर येतो. त्यामुळे ते प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवत नाहीत. एकदा विश्वास बसला तर ते नातं पूर्ण प्रामाणिकपणे जपतात, पण विश्वास तुटला तर पुन्हा तसंच नातं निर्माण करणं त्यांच्यासाठी कठीण असतं. कामाच्या ठिकाणी त्यांची हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. इतरांच्या लक्षात न आलेल्या चुका ते शोधून काढतात, काम अधिक चांगलं कसं होईल याचे उपाय सुचवतात आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक वेळा त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. मात्र या गुणाचा एक दुसरा पैलूही आहे. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते स्वतःवरच जास्त ताण घेतात. छोट्या चुका देखील त्यांना मनाला लावून घेतात. त्यामुळे कधी कधी स्वतःला जास्त दोष देण्याची सवय निर्माण होते. जर त्यांनी स्वतःवर थोडा विश्वास ठेवला आणि प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची अपेक्षा कमी केली, तर त्यांची क्षमता आणखी प्रभावीपणे समोर येऊ शकते. कन्या राशीच्या व्यक्तींचं खरं सामर्थ्य त्यांच्या डोळ्यात नसून त्यांच्या विचारांमध्ये असतं. ते फक्त पाहत नाही, तर प्रत्येक अनुभवातून शिकतात. प्रत्येक परिस्थितीचं विश्लेषण करतात. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतात. म्हणूनच त्यांच्या निरीक्षण शक्तीमागचं मोठं रहस्य म्हणजे संयम, बारकाई, अनुभव आणि शांतपणे सर्व काही समजून घेण्याची विलक्षण क्षमता. याच गुणांमुळे कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांच्या एक पाऊल पुढे असतात. ते गोंधळातही स्पष्टता शोधतात, समस्यांमध्ये उपाय शोधतात आणि भावनांपेक्षा वास्तवावर आधारलेले निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांची निरीक्षण शक्ती ही केवळ एक सवय नसून त्यांच्या यशाचं आणि व्यक्तिमत्वाचं सर्वात मोठं गुपित मानलं जातं. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळी गोष्ट नेहमी दिसून येते. त्या कोणत्याही परिस्थितीकडे फक्त वरवर पाहत नाही, तर तिच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. एखादी घटना का घडली, त्यामागचं कारण काय आहे आणि पुढे त्याचे परिणाम कसे असू शकतात याचा विचार त्यांच्या मनात आपोआप सुरू होतो. म्हणूनच अनेकदा इतरांना जे अचानक घडल्यासारखं वाटतं त्याची चाहूल कन्या राशीच्या व्यक्तींना आधीच लागलेली असते. त्यांच्याकडे लोकांच्या सवयी लक्षात ठेवण्याची एक विलक्षण क्षमता असते. एखादी व्यक्ती नेहमी कशी बोलते, कशी वागते किंवा कोणत्या परिस्थितीत कसा निर्णय घेते हे ते नकळत लक्षात ठेवतात. यामुळे पुढे त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला तर तो त्यांना लगेच जाणवतो. ही क्षमता त्यांना नातेसंबंध समजून घेण्यात मोठी मदत करते. कन्या राशीच्या व्यक्ती भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा तथ्यांवर अधिक विश्वास ठेवतात. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी ते शक्य तितकी माहिती गोळा करतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांना वेळ लागतो, पण ते बहुतेक वेळा ठोस आणि वास्तवाशी जोडलेले असतात. त्यांना
अफवा, अपूर्ण माहिती किंवा अंदाजांवर आधारित निर्णय घेणं पसंत नसतं. त्यांच्या विचारसरणीमध्ये शिस्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. दिवसातील कामाची मांडणी, वेळेचं नियोजन आणि प्रत्येक गोष्टीची योग्य क्रमाने पूर्तता करण्याकडे त्यांचा कल असतो. जेव्हा त्यांच्या आजूबाजूला अव्यवस्था निर्माण होते, तेव्हा त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच ते जिथे असतात तिथे व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान मिळवण्याची त्यांची भूकही इतरांपेक्षा वेगळी असते. त्यांना एखादा विषय समजला की ते तिथेच थांबत नाहीत. त्या विषयाशी संबंधित इतर गोष्टीही जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात असते. त्यामुळे कालांतराने त्यांच्याकडे विविध क्षेत्रांबद्दल सखोल माहिती जमा होत जाते. अनेकांना वाटतं की त्यांना सर्व काही कसं माहिती असतं, पण त्यामागे सतत शिकण्याची वृत्ती असते. कन्या राशीच्या व्यक्ती सहज कोणाचं अनुकरण करत नाही. ते स्वतःची पद्धत तयार करतात, इतरांचा अनुभव ऐकतात, पण अंतिम निर्णय स्वतःच्या निरीक्षणावर आणि अनुभवांवर आधारित घेतात. त्यामुळे ते गर्दीचा भाग बनण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याकडे जास्त लक्ष देतात. आर्थिक बाबतीतही ते सावध असतात. खर्च करण्यापूर्वी त्याची गरज, उपयोग आणि भविष्यातील परिणाम यांचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अनावश्यक दिखावा किंवा केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च करणं त्यांना सहसा आवडत नाही. कन्या राशीच्या व्यक्ती संकटाच्या वेळी घाबरून जात नाहीत. ते परिस्थितीचा वेगाने अभ्यास करतात आणि उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक वेळा कठीण प्रसंगात लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात. त्यांची शांत विचारशक्ती इतरांसाठी आधार बनते. त्यांच्यात स्वतःला सतत सुधारण्याची वृत्ती असते. कालपेक्षा आज अधिक चांगलं आणि आजपेक्षा उद्या अधिक सक्षम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न कधीच थांबत नाही. त्यामुळे ते स्वतःच्या चुका मान्य करतात आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवतात. हीच सवय त्यांना आयुष्यात हळूहळू पण सातत्याने पुढे नेत असते. कन्या राशीच्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या यशापेक्षा सातत्याला अधिक महत्त्व देतात. त्यांना माहीत असतं की छोट्या छोट्या प्रयत्नांची साखळीच मोठं यश घडवते. म्हणून ते एका दिवसात चमत्कार घडवण्यापेक्षा रोज थोडी प्रगती करण्यावर विश्वास ठेवतात. अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे समजत नाही. ते आपल्या योजना, उद्दिष्ट आणि पुढचं पाऊल शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवतात. त्यामुळे जेव्हा ते एखादं मोठं यश मिळवतात, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या शांत स्वभावामागे सातत्याने चालणारा विचार, नियोजन आणि कृतीचा प्रवास दडलेला असतो. याच कारणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींची खरी ताकद आवाजात नसते, तर त्यांच्या कृतीत असते. ते कमी बोलतात, पण जे करतात ते विचारपूर्वक करतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल हे अनुभव, अभ्यास, संयम आणि दूरदृष्टी यांच्यावर उभं असतं. म्हणूनच योग्य वेळ आल्यावर त्यांच्या मेहनतीचं फळ इतक्या प्रभावीपणे दिसून येतं की लोकांना त्यामागचं रहस्य समजून घ्यावंसं वाटतं. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते. त्या प्रत्येक अनुभवाला शिकण्याची संधी मानतात. इतर लोक एखादी घटना विसरून पुढे जातात, पण कन्या राशीचे लोक त्या अनुभवातून काय शिकता येईल, पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल आणि कोणती चूक पुन्हा टाळता येईल याचा विचार करतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व वेळेनुसार अधिक परिपक्व होत जातं. त्यांना कोणतीही गोष्ट केवळ तिच्या बाह्य रूपावरून स्वीकारायची सवय नसते. प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं, विविध बाजूंनी विचार करणं आणि मगच निष्कर्षापर्यंत पोहोचणं हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणूनच ते सहज कोणाच्याही प्रभावाखाली येत नाहीत. त्यांच्यासाठी विश्वास हा शब्दांवर नव्हे तर कृतीवर उभा असतो. कन्या राशीच्या व्यक्तींना जबाबदारीची जाणीव लहान सहान गोष्टींमध्येही असते. त्यांच्यावर एखादं काम सोपवलं गेलं की ते फक्त ते पूर्ण करण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते अधिक दर्जेदार कसं करता येईल याचाही विचार करतात. त्यांना अपूर्ण काम मनापासून खटकतं. त्यामुळे अनेकदा ते स्वतःहून अतिरिक्त मेहनत घेतात, जरी त्यासाठी त्यांना कोणतीही प्रशंसा मिळाली नाही तरी. त्यांच्या मनात सतत नवीन कल्पना जन्म घेत असतात. मात्र त्या प्रत्येक कल्पना लगेच जगासमोर मांडत नाहीत. आधी त्या कल्पनेची उपयुक्तता, तिचं यशस्वी होण्याचं प्रमाण आणि त्यासाठी लागणारी तयारी यांचा विचार करतात. त्यामुळे त्यांनी सुरू केलेलं काम बहुतेक वेळा मजबूत पाया घेऊन पुढे जातं. कन्या राशीच्या व्यक्तींना वेळेचं महत्त्व चांगलं माहीत असतं. योग्य क्षणाची वाट पाहणं ही त्यांची कमजोरी नसून त्यांची रणनीती असते. ते प्रत्येक संधीवर उडी मारत नाहीत.
उलट योग्य संधीची निवड करतात. म्हणूनच त्यांच्या यशाचा वेग कधी कमी वाटला तरी त्याची गुणवत्ता मात्र टिकाऊ असते. त्यांना स्वतःच्या मर्यादाही चांगल्या प्रकारे माहिती असतात. कोणत्या क्षेत्रात अजून सुधारणा करायची आहे, कोणतं कौशल्य विकसित करायचं आहे आणि कोणत्या सवयी बदलण्याची गरज आहे याचा ते नियमित विचार करतात. स्वतःला ओळखण्याची ही क्षमता त्यांना इतरांपेक्षा अधिक संतुलित बनवते. कन्या राशीचे व्यक्ती कोणत्याही नात्यात परस्पर सन्मानाला सर्वाधिक महत्त्व देतात. त्यांना दिखाऊ शब्दांपेक्षा सातत्यपूर्ण वागणूक अधिक भावते. जो व्यक्ती वेळोवेळी आपल्या कृतीतून विश्वास दाखवतो त्याच्याशी ते मनापासून जोडले जातात. पण वारंवार दिलेली खोटी आश्वासने किंवा दुट्टपी वागणूक त्यांना लवकर ओळखता येते. त्यांच्या स्वभावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भावनिक निर्णय शक्यतो टाळतात. एखादी गोष्ट मनाला लागली तरी ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. प्रथम स्वतःच्या भावना शांत करतात आणि त्यानंतर परिस्थितीकडे तटस्थ नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वाद ते संयमाने हाताळू शकतात. कामाच्या ठिकाणी ते फक्त स्वतःची प्रगती पाहत नाही तर संपूर्ण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करतात. एखादी प्रक्रिया अधिक सोपी, अधिक परिणामकारक किंवा अधिक अचूक कशी होईल यासाठी ते सतत विचार करत असतात. त्यामुळे अनेकदा ते पडद्यामागे राहूनही मोठे बदल घडवून आणतात. त्यांना रिकामेपणा फारसा आवडत नाही. काहीतरी नवीन शिकणं, वाचन करणं, माहिती गोळा करणं, नियोजन करणं किंवा स्वतःच्या ध्येयासाठी काम करणं यामध्ये त्यांना समाधान मिळतं. सतत स्वतःला उपयोगी ठेवण्याची त्यांची वृत्ती त्यांना मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील मोठं रहस्य म्हणजे त्या प्रत्येक यशामागे असलेली त्यांची अदृश्य तयारी. लोकांना फक्त अंतिम परिणाम दिसतो, पण त्या परिणामामागे असंख्य दिवसाची मेहनत, शांतपणे केलेला अभ्यास, वारंवार केलेल्या सुधारणा आणि स्वतःवर ठेवलेला कठोर शिस्तीचा नियम लपलेला असतो. त्यांच्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जिथे त्यांची क्षमता लगेच ओळखली जात नाही, पण ते त्यातून निराश न होता स्वतःचं काम सुरू ठेवतात. त्यांना माहीत असतं की खरी गुणवत्ता एका दिवसात सिद्ध होत नाही, ती सातत्याने केलेल्या कृतीतून स्वतःच समोर येते. याच कारणामुळे कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा आयुष्याच्या पुढील टप्प्यांमध्ये अधिक यशस्वी ठरतात. त्यांचा प्रवास वेगापेक्षा स्थैर्यावर आधारित असतो. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय, शिकलेला प्रत्येक धडा आणि जपलेलं प्रत्येक मूल्य त्यांच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करत असतं. म्हणूनच त्यांच्या शांत स्वभावामागे, संयमी वृत्तीमागे आणि साधेपणामागे एक अत्यंत सक्षम, विचारशील आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील एक अत्यंत दुर्मिळ पैलू म्हणजे त्यांची अंतर्गत शिस्त. ही शिस्त कोणाच्या दबावामुळे आलेली नसते, तर स्वतःच्या मूल्यांवर उभी असते. कोणीतरी पाहत आहे म्हणून ते योग्य वागत नाहीत. कोणीही पाहत नसतानाही स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात विश्वासार्हता नैसर्गिकरित्या दिसून येते. त्यांना प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधण्याची सवय असते. एखादं काम फक्त पूर्ण करायचं म्हणून ते करत नाहीत. त्या कामाचा उद्देश काय आहे, त्यातून कोणाला फायदा होईल आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल याचा विचार ते आधीच करतात. त्यामुळे त्यांच्या कृतीमध्ये स्थिरता आणि विचारांची खोली दिसून येते. कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःचा वेळ अत्यंत मूल्यवान वाटतो. ते निरर्थक वाद, दिखाऊ स्पर्धा किंवा क्षणिक प्रसिद्धी यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा कालपेक्षा काहीतरी नवीन शिकण्याची संधी असतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील बदल हळूहळू घडतात, पण ते कायमस्वरूपी असतात. त्यांच्याकडे परिस्थितीचा संपूर्ण आराखडा मनात उभा करण्याची विलक्षण क्षमता असते. एखादं ध्येय समोर आलं की ते फक्त सुरुवात पाहत नाही, तर ते शेवटपर्यंतचा संपूर्ण प्रवास मनात आखतात. कोणत्या टप्प्यावर कोणती अडचण येऊ शकते, कोणते पर्याय तयार ठेवावेत आणि कोणत्या वेळी दिशा बदलावी लागू शकते याचाही ते आधीच विचार करतात. त्यामुळे संकट आलं तरी ते पूर्णपणे गोंधळून जात नाही. कन्या राशीच्या व्यक्तींची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सवय म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना न करणं. त्यांना माहीत असतं की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे ते स्वतःच्या कालच्या रूपाशी तुलना करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ही वृत्ती त्यांना अनावश्यक मत्सरापासून दूर ठेवते आणि सातत्याने सुधारण्याची प्रेरणा देते. त्यांच्या आयुष्यात शब्दांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व असतं. मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा ते शांतपणे काम पूर्ण करून दाखवणं पसंत करतात. अनेकदा लोक त्यांच्या क्षमतेचा कमी अंदाज लावतात, कारण ते स्वतःची सतत
जाहिरात करत नाही, पण जेव्हा त्यांचं काम समोर येतं तेव्हा त्यांची गुणवत्ता स्वतःच बोलू लागते. कन्या राशीच्या व्यक्तींना अपयशाची भीती नसते, पण त्याच चुका पुन्हा होण्याची चिंता असते. म्हणून प्रत्येक अपयशानंतर ते स्वतःला दोष देत बसत नाही. त्याऐवजी त्या अनुभवातून नवीन नियम तयार करतात. पुढच्या वेळी अधिक चांगली तयारी कशी करता येईल यासाठी ते स्वतःचं विश्लेषण करतात. ही सवय त्यांना कालांतराने अधिक सक्षम बनवते. त्यांच्या मनात एक शांत महत्वाकांक्षा असते. त्यांना प्रसिद्धीपेक्षा परिणाम महत्वाचा वाटतो. त्यांचं समाधान टाळ्यांमध्ये नसून स्वतःमध्ये ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात असतं. त्यामुळे अनेक वेळा ते पडद्यामागे राहून मोठं योगदान देतात, पण त्याचा गाजावाजा करत नाहीत. कन्या राशीच्या व्यक्तींना योग्य लोकांची निवड करता येते. ते मैत्री किंवा सहकार्य करताना फक्त गोड बोलण्यांवर विश्वास ठेवत नाही. एखादी व्यक्ती कठीण प्रसंगी कशी वागते, जबाबदारी कशी पार पाडते आणि इतरांशी कसा व्यवहार करते यावरून ते तिचं मूल्यमापन करतात. त्यामुळे त्यांचं मित्रपरिवार लहान असला तरी विश्वासू असतो. त्यांना स्वतःच्या मनाची ऊर्जा जपण्याचं महत्त्व समजतं. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं, हे ते अनुभवातून शिकतात. म्हणूनच काही वेळा ते शांत राहणं निवडतात. ही शांतता कमजोरी नसते, ती स्वतःची मानसिक शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची त्यांची पद्धत असते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या यशाचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांची सातत्यपूर्ण सवय. प्रेरणा असेल तेव्हाच काम करणं त्यांना मान्य नसतं. प्रेरणा कमी असली तरी शिस्त टिकून ठेवणं, ठरलेलं काम पूर्ण करणं आणि रोज थोडी प्रगती करणं यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे त्यांच्या यशाचा पाया भावनांवर नव्हे तर सवयींवर उभा असतो. वय वाढत जातं तसं त्यांचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होत जातं. अनुभवामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढते. लोकांना ओळखण्याची ताकद अधिक स्पष्ट होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक संतुलित बनतो. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना मिळणारे यश अनेकदा अधिक स्थिर आणि समाधानकारक असतं. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे ते स्वतःशी केलेली निशब्द बांधिलकी. बाहेरचं जग बदलत राहतं, परिस्थिती बदलत राहते, लोक बदलतात, पण स्वतःच्या ध्येयाशी, मेहनतीशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो. हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देतो आणि काळाच्या कसोटीवरही त्यांची ओळख टिकून ठेवतो. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, स्वतःची गुणवत्ता सतत वाढवत राहणे. त्यांना एखादं कौशल्य एकदा शिकून थांबायचं नसतं. त्याच कौशल्याला अधिक प्रभावी कसं बनवता येईल, त्यात कोणती नवीन भर घालता येईल आणि स्वतःची क्षमता आणखी कशी विकसित करता येईल याचा ते सातत्याने विचार करत असतात. त्यामुळे कालांतराने त्यांचं ज्ञान आणि अनुभव इतरांपेक्षा अधिक सखोल होत जातो. त्यांच्या स्वभावात एक नैसर्गिक संतुलन असतं. ते प्रत्येक गोष्टीकडे दोन बाजूंनी पाहण्याचा प्रयत्न करतात. एखादी व्यक्ती चुकीची वागली तरी त्यामागचं कारण काय असू शकतं, परिस्थितीने तिला तसं वागायला भाग पाडलं का याचाही विचार ते करतात. त्यामुळे ते सहज कोणावर शिक्का मारत नाहीत. निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण चित्र समजून घेण्याची त्यांची वृत्ती त्यांना अधिक परिपक्व बनवते. कन्या राशीच्या व्यक्तींना छोट्या गोष्टींचं मूल्य चांगलं समजतं. अनेकांना ज्या गोष्टी क्षुल्लक वाटतात त्याच गोष्टी भविष्यात मोठा फरक घडू शकतात, हे त्यांना माहीत असतं. म्हणूनच ते छोट्या सवयी, छोट्या सुधारणा आणि छोट्या संधींना दुर्लक्षित करत नाहीत. त्यांना ठाऊक असतं की मोठं यश हे असंख्य छोट्या योग्य निर्णयांवर उभं राहतं. त्यांच्या आयुष्यात संयम हा केवळ गुण नसून एक जीवन पद्धती असते. योग्य वेळ येण्यापूर्वी घाई करणं त्यांना पसंत नसतं. ते मेहनत करत राहतात, तयारी करत राहतात आणि योग्य संधी समोर आली की पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जातात. त्यामुळे त्यांच्या यशामध्ये स्थैर्य आणि टिकाऊपणा अधिक दिसून येतो. कन्या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ त्यांना भावना नसतात असं नाही. उलट त्या भावना खूप खोल असतात, पण त्या प्रत्येक भावनेचं प्रदर्शन आवश्यक आहे असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील आनंद, दुःख, अपेक्षा किंवा निराशा अनेकदा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच समजू शकतात. त्यांना स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची इच्छा असते. इतरांच्या यशाची नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर ओळख निर्माण करणं त्यांना अधिक आवडतं. म्हणूनच ते लोकप्रियतेच्या मागे धावत नाहीत. त्यांच्यासाठी आदर हा प्रसिद्धीपेक्षा अधिक मूल्यवान असतो. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये भविष्याचा विचार करण्याची विलक्षण क्षमता असते. आज घेतलेला निर्णय 5 किंवा 10 वर्षांनी कोणता परिणाम देऊ शकतो याचाही ते विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा अल्पकालीन फायद्यांपेक्षा दीर्घकालीन
अल्पकालीन यशाला प्राधान्य देतात. ही दूरदृष्टी त्यांना जीवनातील अनेक चुकीच्या वळणांपासून वाचवते. त्यांना कोणाचंही अंधानुकरण करण्याची सवय नसते. एखादी गोष्ट सर्वजण करत आहेत म्हणून ती योग्य आहे असा त्यांचा विश्वास नसतो. ते स्वतः अनुभव घेतात, विचार करतात आणि मगच एखादा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा वेगळे असतात, पण त्यामागे ठोस विचार असतो. कन्या राशीचे व्यक्ती कठीण काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी आतून शांत राहून उपाय शोधणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यांना माहीत असतं की घाबरून घेतलेले निर्णय परिस्थिती आणखी अवघड करू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक प्रभावी गुण म्हणजे सातत्याने विश्वास कमावण्याची क्षमता. ते मोठमोठी आश्वासनं देत नाहीत, पण जे वचन देतात ते पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. त्यामुळे कालांतराने लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक मजबूत होत जातो. हा विश्वासच त्यांच्या नात्यांचा आणि यशाचा सर्वात मोठा पाया बनतो. कन्या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या जीवनाकडे एक दीर्घ प्रवासासारखं पाहतात. त्यांना प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिकायचं असतं. प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवायचं असतं आणि प्रत्येक अडथळ्याला स्वतःची परीक्षा मानायचं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी अपयशही शेवट नसतं, ते पुढच्या यशाची तयारी असते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे शांतपणे घडणारा बदल. ते एका दिवसात स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण रोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करत राहतात. वर्षानुवर्षे या छोट्या बदलांचा इतका मोठा परिणाम दिसून येतो की अनेकांना त्यांच्या यशामागचं खरं कारण समजत नाही. कन्या राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या बोलण्यात नसते, तर त्यांच्या सातत्यपूर्ण कृतीमध्ये असते. त्यांच्या निर्णयांमध्ये परिपक्वता, त्यांच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा, त्यांच्या ध्येयांमध्ये स्पष्टता आणि त्यांच्या प्रवासामध्ये चिकाटी दिसून येते. म्हणूनच वेळ जसा पुढे सरकतो तसं त्यांचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी, अधिक प्रभावी आणि अधिक विश्वासार्ह बनत जातं. त्यांच्या आयुष्याचं खरं रहस्य कोणत्याही चमत्कारात नसून स्वतःला दररोज कालपेक्षा अधिक सक्षम बनवण्याचा अखंड प्रवासात दडलेलं असतं. कन्या राशीच्या व्यक्तींच्या विचार विश्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्पष्टता अत्यंत प्रिय असते. अस्पष्ट बोलणं, अर्धवट माहिती किंवा दिशाहीन नियोजन त्यांना सहज पटत नाही. एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली की तिची सुरुवात, प्रक्रिया आणि अंतिम परिणाम या तिन्ही गोष्टींबद्दल त्यांना स्पष्ट चित्र हवं असतं. त्यामुळे ते अनेकदा इतरांच्या नजरेत अतिशय व्यवस्थित आणि नियोजनबद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत निरीक्षक दडलेला असतो, पण त्याचबरोबर एक कुशल विश्लेषकही असतो. एखादी समस्या समोर आली की ते तिच्यावर फक्त प्रतिक्रिया देत नाहीत, तर त्या समस्येचा इतिहास, कारण आणि भविष्यातील परिणाम यांचाही विचार करतात. त्यामुळे ते फक्त तात्पुरते उपाय शोधत नाही, तर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतात. कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते, पण त्याचबरोबर अजून किती शिकायचं आहे याचीही नम्र जाणीव असते. म्हणूनच ते स्वतःला सर्वज्ञ समजत नाही. उलट प्रत्येक नवीन अनुभव त्यांच्यासाठी एक नवीन शिक्षक असतो. ही शिकण्याची वृत्ती त्यांना आयुष्यभर प्रगतीच्या मार्गावर ठेवते. त्यांना कोणत्याही गोष्टी दर्जा महत्त्वाचा वाटतो. काम लवकर पूर्ण झालं यापेक्षा ते योग्य प्रकारे पूर्ण झालं का याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. म्हणूनच त्यांच्या हातून तयार झालेल्या गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा, बारकावे आणि टिकाऊपणा दिसून येतो. ते स्वतःच्या नावाशी दर्जाची ओळख जोडण्याचा प्रयत्न करतात. कन्या राशीचे व्यक्ती वेळेनुसार स्वतःच्या विचारांमध्ये आवश्यक बदल करण्यासही तयार असतात. जर त्यांना एखादी नवीन माहिती मिळाली आणि ती अधिक योग्य वाटली तर ते हट्टीपणाने जुन्या मताला चिकटून राहत नाही. योग्य ते स्वीकारण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची त्यांची तयारीच त्यांना अधिक प्रगल्भ बनवते. त्यांना बाह्य चमकधमकपेक्षा अंतर्गत गुणवत्ता अधिक आकर्षित करते. एखादी व्यक्ती किती प्रसिद्ध आहे यापेक्षा ती किती प्रामाणिक, कष्टाळू आणि विश्वासू आहे याला ते अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा लोकप्रिय मतांपेक्षा मूल्यांवर आधारित असतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात स्वावलंबनाला विशेष स्थान असतं. शक्य तितक्या गोष्टी स्वतःच्या मेहनतीने मिळवाव्यात, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख निर्माण करावी अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे त्यांना सहज मिळालेल्या यशापेक्षा मेहनतीने मिळालेले यश अधिक प्रिय असतं. त्यांच्या मनात अनेक ध्येय एकाच वेळी असू शकतात, पण ते त्यांचा पाठलाग विस्कळीतपणे करत नाही. कोणत्या ध्येयाला
आधी पूर्ण करायचं, कोणतं नंतर याचा क्रम ते ठरवतात. ही प्राधान्यक्रम ठरवण्याची क्षमता त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी बनवते. कन्या राशीच्या व्यक्तींची आणखी एक ताकद म्हणजे संकटातही विवेक न गमावणं. भावनिक दबाव, वेळेचं बंधन किंवा बाहेरचा गोंधळ असला तरी ते शक्य तितक्या शांतपणे विचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जिथे इतरांना फक्त अडचण दिसते तिथे त्यांना पुढे जाण्याचा मार्गही दिसू शकतो. त्यांच्या स्वभावात कृतज्ञतेची भावना खोलवर असते. ज्यांनी योग्य वेळी साथ दिली, योग्य मार्गदर्शन केलं किंवा प्रेरणा दिली, अशा व्यक्तींना ते सहज विसरत नाही. त्यांच्यासाठी नाती ही उपयोगापुरती नसतात. ती विश्वास, आदर आणि आठवणींवर उभी असतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल अनेकदा बाहेरून दिसत नाही, तो त्यांच्या विचारांमध्ये घडत असतो. प्रत्येक अनुभव त्यांना अधिक संयमी बनवतो, प्रत्येक अडचण अधिक सक्षम बनवते आणि प्रत्येक यश अधिक नम्र बनवतं. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व सतत विकसित होत राहतं. ते स्वतःसाठी उंच निकष ठेवतात, त्यामुळे कधी कधी त्यांना स्वतःच्या कामात अजून सुधारणा करण्याची संधी दिसत राहते. ही वृत्ती योग्य संतुलनात असेल तर ती त्यांना उत्कृष्टतेकडे घेऊन जाते, कारण ते पुरेसे चांगलं यावर न थांबता आणखी उत्तम असं कसं करता येईल याचा शोध घेत राहतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं सार एका गोष्टीत सामावलेलं असतं. शांतपणे, सातत्याने आणि मूल्यांशी तडजोड न करता पुढे जाणं त्यांना माहीत असतं की खऱ्या यशाचा आवाज मोठा नसतो, तो दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीतून ऐकू येतो. म्हणूनच त्यांची ओळख क्षणिक लोकप्रियतेने नव्हे तर वर्षानुवर्षे कमावलेल्या विश्वासाने, गुणवत्तेने आणि निष्ठेने निर्माण होत जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात हे वैशिष्ट्यच त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि दीर्घकाळ प्रभाव टाकणारं बनवतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या ओळखीतील कन्या राशीच्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा. तुमच्या मते या राशीचा सर्वात प्रभावी गुण कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सखोल, अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या ज्योतिष विषयांवरील माहिती नियमित पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू ठेवा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. पुढच्या भागात आपण आणखी एका रंजक आणि कमी माहीत असलेल्या रहस्याचा उलगडा करणार आहोत, त्यामुळे आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा.